जिल्हाधिकारी कार्यालय सातारा दिनांक 10 जूनपासून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं होतं झाडाने येथील 640 एकर जमिनीबाबत, त्याबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल आल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी गलांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सुनावणी ठेवलेली आहे आणि ज्यांची जमीन जास्त आहे, अतिरिक्त जमीन अशा ठिकाणी नोटिसा काढलेल्या आहेत। त्यामध्ये चंद्रकांत वळवी, अनिल वसावे आणि पियुष बोंगिरवार या ठिकाणची सुनावणी उद्या जिल्हाधिकाऱ्यात होईल। मात्र त्या ठिकाणी असणारं जे जंगल रिसॉर्टचं बांधकाम आहे त्या 8 खोल्या सापडलेल्या आहेत किंवा इतर जे बांधकाम सापडलेलं आहे, शेततळं आहे, ते ॲक्च्युली स्विमिंग टँक आहे पण त्याला शेततळं स्वरूप दिलेलं आहे। तर अशी सगळी बांधकामं तात्काळ पाडावीत यासाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेलं आहे। जोपर्यंत या अनाधिकृत बांधकाम कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपोषण हे चालूच राहणार आहे। ग्रामस्थ सदर इथे सुशांत मोरे साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी आमच्या झाडाने लोकांची जमिनी संदर्भात आमच्या वाडवडिलांना काही माहिती नव्हतं, म्हणजे जमिनी खरेदी विक्री व्यवहार त्यांना माहिती नव्हतं। त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी वेगळी माहिती देऊन आणि तुमच्या जागेमध्ये फॉरेस्ट येतं आहे हा त्यांच्यावरती फॉरेस्ट येऊन घाबरवून लोकांना घाबरवून या जमिनीची फसवणूक केली। त्याच्या संबंधित एक माझ्या चुलत्यांकडे खातेबुक होतं, एक खातेबुक। त्या खातेबुकामध्ये 8 सर्वे नंबर आहेत आणि 8 सर्वे नंबरमध्ये जर पाहिलं म्हणजे त्यावेळीची जागा जवळजवळ 86 एकर होती आणि आज रोजी जे सर्वे नंबर आहेत त्या सर्वे नंबरवरती आज रोजी जी चंद्रकांत वळवी व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरती जवळपास 45 एकर जागा त्यांच्या नावे चढलेली आहे। पण त्या 45 एकरच्या जागा चढलेली असताना त्यांनी दस्त करून घेतले, पण त्याच्या अर्ध्या म्हणजे जवळजवळ 24 एकरचेच फक्त ह्या लोकांना पैसे दिले त्यांनी त्यांच्या जसा दस्त मारला त्याच्याप्रमाणे आणि बाकीच्या जमिनीचे त्यांना पैसे दिलेले नाही। आणि ज्यावेळी हा व्यवहार 2 टप्प्यामध्ये झाला, म्हणजे 2 चुलत्यांनी जमीन आधी विकली आणि एका चुलत्यांनी नंतर विकली। त्याचा हे ज्यावेळी जमीन खरेदी विक्री करायला आले होते त्यावेळी टोकन घेतलेलं त्याचं स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतलेले 8 एकरचे फक्त पैसे दिले। जर विचार घेतला तर आज रोजी जी जागा 45 एकर आहे ती 15-15 एकर तिघांच्या नावावरती होऊन त्याचा पूर्ण दस्त व्हायला पाहिजे होतो, पण तसं नाही। अशा प्रकारे आमच्या सर्व ग्रामस्थांची सर्व खातेदारांची ह्या विषयाप्रमाणे अशा पद्धतीने तिथले जे लोकल भूमिमाफिया दलाल जे होते त्यांनी आणि चंद्रकांत वळवणी पूर्ण फसवणूक केलेली आहे आणि याची सखोल चौकशी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी करावी आणि आमच्या लोकांना न्याय द्यावा हीच विनंती करतो।